इंद्रजित सावंत धमकी प्रकरणामध्ये आता मोठी माहिती समोर आली आहे। इंद्रजित सावंत यांना धमकी देणारा प्रशांत कोरटकरच असल्याची सूत्रांची माहिती आहे। मोबाईल सीडीआर तपासल्यानंतर कोरटकरनेच धमकी दिली असून आवाज मॉर्फ केल्याचा कोरटकरचा दावा खोटा आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। स्वतः नाव त्या व्यक्तीने सांगितलेलं होतं म्हणून मी माझ्या पोस्टमध्ये त्या व्यक्तीचं नाव दिलेलं होतं। आता पोलिसांचं काम होतं की त्याच्यावर तपास करणं आणि जर त्यांनी पोलीस दलाने तपास करून ती गोष्ट समोर आणली असेल की त्या फोनवरनच मला फोन झालाय तर एक संभ्रम जो निर्माण केलेला होता की माझा आवाज नाही किंवा माझा फोन नाही तो आता दूर झालेला आहे। माझ्या सुरक्षतेची काळजी मी स्वतः घेतोय, माझा परिवार सगळी घेतात, मित्रमंडळी घेतात, त्यामुळे मला त्याची चिंता नाही आहे। पोलिसांनी मला विचारलेलं होतं सुरक्षा पाहिजेला आहे का, त्यांचे सुद्धा मी आभार मानतो की त्यांनी द्यायचं मला सांगितलेलं होतं, पण मी स्वतःच ते नाकारलेलं नाही। तो अतिशय गंभीर बाब आहे की शिवरायांचा अवमान करणं याबद्दल तर त्यांना क्षमाच नाही आहे। आता खरं म्हणजे कुठं फरार झाला आहे, कुठं गेला तरी मातीतून म्हणजे त्याला खांदून आपण त्याला बाहेर काढू आपण, ती अडचण नाही आहे। शेवटी किती दिवस पळणार आहे तो? या महाराष्ट्रात शिवरायांचे मावळे एवढे सक्षम आहेत, त्याला धरून आणल्याशिवाय राहणार नाही। इंद्रजित सावंत यांना धमकीचं प्रकरण आता सध्या गाजतंय। खरं तर 4 दिवस झालेले आहेत, मात्र अजूनही आरोपीला कोल्हापूरचे पोलीस गेलेले आहेत नागपूरला, लवकरात लवकर त्यांना निश्चितपणानं कारवाई करतील। कोण हा कोरटकर, काय त्याची लायकी, काय त्याची अवकात, त्याच्यापेक्षा जास्त इतिहास मला समजतो। पण मी का माझी हिंमत होत नाही आज कोरटकरच्या जाऊन फानकन कानाखाली माजवायची? आमच्या शिवाजी महाराजांबद्दल बोलतायत, आमच्या संभाजी महाराजांबद्दल बोलतायत, आमच्या बाबासाहेब आंबेडकरांबद्दल तायत आणि आम्ही आपले साधे निषेधही नोंदवले जात नाही। जे ही लोक छत्रपती शिवाजी महाराज, गुरु गोविंद सिंहजी महाराज, राणा प्रतापजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, पुण्यश्लोक माता अहिल्यादेवी होळकर, हे जे आपले महापुरुष आणि श्रद्धास्थान आहे त्यांचा अपमान करत असतील आणि ते जर सिद्ध होत असेल की यांना अपमान केलेला आहे तर त्याची मुडकी छाटून अशा लोकांची कालिका परमेश्वरीच्या गळ्यात मुंडमाळा घातली पाहिजे, भवानीच्या गळ्यात।